जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी. माझ्या महाराष्ट्राच्या बंधू भगिनींनो, मित्रमैत्रिणींनो, ही अनोखी गाठ ऑफिशियल ट्रेलर आला होता काही दिवसांपूर्वी. महेश मांजरेकरांचा पिक्चर आहे हा, त्यांचा दिग्दर्शक आहे. आणि 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 खूप वेळानंतर, एक्सक्यूज मी, आय एम रिअली व्हेरी सॉरी, खूप वेळानंतर आपले राजे श्रेयस तलपडे साहेब आलेले आहेत मोठ्या स्क्रीन्सवरती. रिसेंटली गेल्या ऑक्टोबरमध्ये त्यांना हार्ट अटॅक आला होता. ते खूप क्रिटिकल होते हॉस्पिटलमध्ये. त्यांच्या बायकोकडनं आपल्याला कळलं होतं, न्यूज मीडियामध्ये त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं. अँड नाव ही इज ऑल गुड, ही इज ऑल आउट, अँड नाव ही इज रोमिंग अराउंड यंग अँड हेल्दी ॲज बिफॉर. अँड रिअली गुड टू सी. खूप इंटेन्स टाईम होता त्यावेळेस, बिकॉज ज्यावेळेस श्रेयस तलपडेचा हार्ट अटॅकचं झालं त्यावेळेस बरेच दोन मोठे मराठीचे अभिनेते पण वारले होते. आपले CID इंडियन टेलिव्हिजनमधले CIDचे फ्रेडरिक्स दिनेश फडणीस, त्यांची डेथ झाली होती. ज्यांना माहिती आहे, फ्रेंड्स आपला TV शो होता वर्ल्ड वाईड फ्रॉम 1994 to 2004, त्यांचे मॅथ्यू पेरी यांचं पण निधन झालं होतं. सो या सगळ्यांच्यामध्ये त्यांची न्यूज आहे. ते खूप टेन्शन आलं होतं त्यावेळेस सगळ्यांना. बट ही मेड इट आउट, अँड ही मेड इट आउट रिअल स्ट्रॉंग. सो प्लीज श्रेयस तलपडे, डोंट गिव्ह अप एव्हर. त्यांच्याकडनं हे शिकायला मिळतं. सो गॉड ब्लेस श्रेयस तलपडे, हिज फॅमिली, की तुम्ही खूप खूप मोठे व्हा, खूप चांगले मोठे चित्रपट करावे आणि आपल्याला चांगलं एंटरटेनमेंट द्यावं पुढे आयुष्यभर. सो विथ दॅट सेड आपण ट्रेलरमध्ये डाईव्ह करूया. 2.5 मिनिटाचा मोठा ट्रेलर आहे. वादळात भरकटलेली नावही किनाऱ्याला लागते, खरं कारण किनाऱ्यावर कोणीतरी खास असतं. मांजरेकर मूव्हीज. गुड टू सी यू मॅन. बाया गेले त्यानंतर सगळी जबाबदारी तू घेतलीस. तुझ्या दोन्ही बहिणीची लग्न केलीस. तू आता परत ते लग्नाचं नको सुरू करू साई प्लीज. का नको सुरू करू? मी जिवंत आहे तोपर्यंत तुझं लग्न व्हायला पाहिजे. अरे ही डान्स एकांकिका बघाव तेव्हा पायामध्ये घुंगरू बांधलेले असतात. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणतात त्याला. एक्स्ट्रा मूर्खपणाची ऍक्टिव्हिटी आहे ती. नशीब सचिन तेंडुलकरचे वडील तुमच्यासारखे नव्हते. अयो, फॉर अ चेंज काहीतरी वेगळं करा ना बाबा. वकील That's a challenge. त्यांचं स्थळ आणले. मग नाही सांगा बाबा. मी शब्द देऊन आलोय त्यांना. शब्द द्यायच्या आधी मला विचारलं. तुला काय विचारायचंय? बाप आहे मी तुझा. तुझ्या मनाची घुसमट मला समजतीये, पण मी तुला काहीच मदत करू शकणार नाही. मला नाही करायचं हे लग्न. हे लग्न होणार म्हणजे होणार. जवळ आलेला आवडत नाहीये का तुला? माझ्या आवडीनिवडीचा प्रश्न येतोच कुठे? म्हणजे जाऊ द्या, तुमचं लग्न झालंय आता माझे. बायको म्हणून जी कर्तव्य असतील ती पूर्ण करेन मी. काय झालं? मला ना व्हेज खाऊन कंटाळा आलाय. मला मासे खायचे. तू मासे खातेस? व्हेरी नाईस. कोणी जबरदस्ती केली होती तुला माझ्याशी लग्न करायची? बाबांनी. पण मग हे तू आधी का नाही सांगितलंस मला? तुम्ही तरी विचारलत का मला? बाप म्हणून मी तिच्या भल्यासाठीच केलं नाही. मग झालं का तिचं बोल? पण आयुष्यातला एवढा मोठा निर्णय घेताना 100 वेळा विचार करावा एवढंच. चूक खरं तर माझीच आहे. मी विचारायला हवं होतं तुला. तुझी घुसमट दिसते मला. काय नाव आहे त्याचं? रोहित नाव आहे त्याचं. आऊच. पोरीचा अफेअर पण आहे बाहेर तरी. लग्न करेल का तुझ्याशी? दॅट्स व्हेरी बॅड. Oops. ही अनोखी गाठ. प्रत्येक क्षण वेगळा, त्या क्षणाचं बघणं वेगळं. 2 डोळ्यांचं बघणं आणि एका मनाचं बघणं वेगळं. आपला सो ॲट दी एंड ऑफ एव्हरीथिंग ती शेवटी त्याच्याकडेच जाणार. काहीतरी स्टोरी लिहायची. सॉरी, नॉट अ फॅन. आय मीन टू बी व्हेरी ऑनेस्ट, हे आपल्या जनरेशनची कॉमन गोष्ट आहे. पोराचं बाहेर, पोरीचं बाहेर, आणि दोन्ही पोरींचं लग्न त्यांच्या एकमेकांच्या अगेन्स्ट होतं. घरच्यांच्या बोलण्यावरनं, जबरदस्तीवरनं लग्नी होतात, आणि पण त्यांचे लफडी बाहेर असतात. सो त्याच्यावरनं ही स्टोरी आहे. पण
हे आय डोंट नो, हे जरा चक्रम स्टोरी मला वाटते. बट सॉरी, म्हणजे मी आय एम नॉट अगेन्स्ट महेश मांजरेकर, आय एम नॉट अगेन्स्ट श्रेयस तळपडे ऑर एनिथिंग, बट हुएवर हॅज रिटन द स्टोरी, मी हे नाही वाचलं की कोणी स्टोरी लिहिली आहे, मी वाचेन नंतर. बट ज्यांनी स्टोरी लिहिली, आय डोंट अंडरस्टँड व्हॉट वॉज गोईंग थ्रू दॅट रायटर्स माइंड. म्हणजे ठीक आहे, तिचा ऑलरेडी बॉयफ्रेंड असतो, तिला तिचे स्वप्न असतात नाचायचे, करायचे, इस्पेशली भरतनाट्यम, कथ्थक शिकायचं वगैरे असतं तिला. पुढे नाट्य विशारद व्हायचं असतं. सो नृत्य विशारद, नाट्य विशारद, सॉरी, नृत्य विशारद व्हायचं असतं तिला. बट लग्न होऊन पण जातं, पण ते बॉयफ्रेंडला कळत नाही की तिचं लग्न होतं. सो आय डोंट नो हाऊ इज गोना फाइंड आउट, आणि कसं त्याचं आय मीन. आणि सो नवरा मागे लागतो की तुला काय तिच्या बॉयफ्रेंडची लग्न करायचं. सो ही इज रेडी टू सपोर्ट दॅट समहाऊ. पण बघता बघता त्यांच्या जर्नीमध्ये हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात. सो आता पोरीची मेंटॅलिटी काय आहे बाई. ऑब्व्हियसली अशा केसमध्ये थोडी जरा पोरींची मेंटॅलिटी क्वेश्चनमध्ये येते. पोराची पण यायला पाहिजे ॲक्च्युली. दोन्ही पोरं पण नाही, मीन श्रेयसचा जो कॅरेक्टर आहे आणि तो दुसरा जो पण तिचा बॉयफ्रेंड आहे, आय एम रूटिंग फॉरवर्ड टू की मूवीमध्ये कसं दाखवलं की त्याला कळतं की या दोघांचं लग्न झालेलं आहे म्हणून. अँड हाऊ इज ही गोइंग टू रिॲक्ट टू दॅट, बिकॉज ट्रेलरमध्ये जेवढं दाखवलं की त्याला माहीतच नसतं की हिचं लग्न झालेलं आहे. इज शी स्टील रोमॅन्सिंग हिम, जस्ट शी इज गोइंग आउट विथ हिम, डेटिंग हिम, एन्जॉईंग विथ हिम. आणि आय डोंट नो, आय एम नॉट रूटिंग फॉर दिस मूवी. आय डोंट नो, एवढी प्रॉमिसिंग मला वाटत नाही आहे. ऑब्व्हियसली आता ट्रेलरवरनं तर असं बघत नाही, बट काइंड ऑफ जी आजकालची मेंटॅलिटी आहे ती त्यांनी दर्शवायचा प्रयत्न केला, विच इज ॲक्च्युली अ सॅड फॅक्ट फॉर अस. खरंच ही एक फॅक्ट आहे की काय मेंटॅलिटी आपल्या सोसायटीची कसं चालतं आहे आजकाल. हे खूप कॉमन झालं सगळं आणि खूप वाईट दृश्य आहेत. सो त्यांनी ते एक्सपोज करण्याचा बहुतेक प्रयत्न केलेला आहे. बट खूप क्वेश्चन्स येतात माइंडमध्ये असं याच्यात, बिकॉज यू जस्ट लूज इंटू दिस, और मे बी आय एम जस्ट लॉस्ट इन टू दिस कॅरेक्टर. पण कारण बिकॉज श्रेयस तळपडे इज कमिंग बॅक आणि मूवी खूप चांगली निघेल, वी नेवर नो. कारण वर्ल्ड वाईड ॲक्च्युली जे कोणी NRI लोक पण आहेत, नॉट ओनली इन महाराष्ट्र, इंडिया, NRI बाहेर जे मराठी असो नसो, बाहेर सगळीकडे मराठी मूवीजनं खूप सपोर्ट मिळायला लागला आहे. शिवरायांचा छावा खूप सुपरहिट झाला. त्याच्या आधी हिचा सई ताम्हणकरचा आत्ता नाव विसरलो मी दुपारी इंस्टाग्राम रीलवरती तिचं नाव त्या मूवीचं नाव बघितलं होतं. सिद्धार्थ चांदेकर बरोबर मूवी आला तिचा, श्रीदेवी समथिंग, श्रीदेवी मूवी आहे. सो म्हणजे श्रीदेवी आहे हे नाव मूवीमध्ये. सो आत्ताच विसरलो परत. सो एनिवेज तो पण हिट झाला आहे. बरेच आधी आलेले पिक्चर्स सगळे हिट झालेले आहेत मराठीचे. लंडन मिसाळ सुपर हिट झाला होता, बॉईज फॉर हिट होता, आता डिलिव्हरी बॉय बरेच जण एन्जॉय करतात. BSc ॲग्री सुपर हिट झाला आहे. खूप चालतात मराठी सिनेमा सगळीकडे आता. तो वी कॅन से अबाउट दिस राईट नाव, कारण माझं तरी थोडं परसेप्शन थोडं निगेटिव्ह झालं आहे आफ्टर वॉट एव्हर आय केम टू नो अबाउट द स्टोरी. सो आय मीन इन अ वे एक डार्क रिॲलिटीसुद्धा त्यांनी एक्सपोज केली आहे. खूप खूप खरं आहे आजकालच्या सोसायटीचं. सोसायटीला पोरीचे अजूनही इथे थोडा बॅकवर्ड क्लास आहे की आईवडिलांना पोरीच्या मनाचं काय ऐकायचं नसतं, स्वतः जे पाहिजे ते करू द्यायचं असतं. आणि मुलीला स्वतःचं काहीतरी करायचं असतं आणि मुलीचं त्यात अफेअरसुद्धा बाहेर असतं. मुलाचं पण बऱ्याच वेळा कधीतरी असतं की बाबा बाहेर अफेअर्स वगैरे, पण लग्न दुसऱ्याशी होतं, असं होतं बऱ्याच ठिकाणी. आय डोंट नो, पण मुलं कॅज्युअली घेतात. मुली जरा इमोशनल असतात, थोडे इमोशनल होतात या गोष्टींमध्ये मुली, कारण त्यांच्यासाठी फिलिंग्स पण तेवढेच इम्पॉर्टंट होऊन जातात. मुलींसाठी दोघांसाठी होतात. आय डोंट नो वॉट टू से मोर. याच्या व्यतिरिक्त आता मूवी आल्यावरच बहुतेक बोलावं लागेल. आता 1 मार्चलाच येत आहे पुढच्या आठवड्यात, पण मी नंतर बघीन कारण जॉब कधी लागतो त्यावर आहे. सो विथ दॅट सेड, तुम्ही तुमचे विचार मांडा जरा कमेंट सेक्शनमध्ये गाईज. तुम्ही मला सांगा तुम्हाला कसं वाटला ट्रेलर, काय वाटतं तुम्हाला या आजकालच्या सोसायटीचं हे सगळं प्रकरणाबद्दल, कसं वाटतं, काय वाटतं तुम्हाला, काय विचार आहेत तुमचे. मॉडर्न सोसायटीनी कसा विचार केला पाहिजे, मॉडर्न यंग जनरेशननी आपल्या स्वतःच्या संसाराचा आणि करिअरचा कसा विचार केला पाहिजे, याचं तुम्हाला काय वाटतं सगळ्यांनी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा.
विथ दॅट सेड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब टू माय चॅनल. मी तुम्हाला पुन्हा भेटेन. जय श्रीराम, जय महाराज, जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र. बाय बाय.